मित्रांनो, आपल्याला हे उदाहरण दिलेले आहे. सतीश वळसे सरांचे पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये मांडणी व निवड या प्रकरणामध्ये हे उदाहरण दिलेले आहे. आता हे उदाहरण कसे सोडवायचे आपण पाहूया. मित्रांनो, उदाहरण दिलेले आहे 2, 3, 5, 6, 0 या अंकांचा एकदाच वापर करून किती जास्तीत जास्त 3 अंकी संख्या तयार होतील, पण त्या संख्या 400 पेक्षा मोठ्या पाहिजेत. मित्रांनो, आता आपल्याला दिलेले अंक आहे ते सरळ लिहून घ्यायचे आहे. आपण दिलेले अंक सरळ लिहून घेऊया. आता या उदाहरणामध्ये आपल्याला जे अंक दिलेले आहेत ते आपण सुरुवातीला लिहून घ्यायचे आहे. आपल्याला 2, 3, 5, 6, 0 हे अंक दिलेले आहेत. हे आपल्याला एकूण 5 अंक दिलेले आहे आणि उदाहरणामध्ये सांगितलेले आहे की जास्तीत जास्त 3 अंकी संख्या पण त्या 400 पेक्षा मोठ्या नसायला पाहिजेत. म्हणजेच आपल्याला 400 पेक्षा मोठ्या नसणाऱ्या पण 3 अंकी संख्या तयार करायच्या आहेत. आता आपल्याला 400 पेक्षा मोठ्या नसणाऱ्या 3 अंकी संख्या तयार करण्यासाठी आपल्याला असे अंक दिलेल्या अंकामध्ये शोधायचे की त्यापासून आपल्याला 400 पेक्षा मोठी संख्या तयार करता येईल. म्हणजे असे या उदाहरणामध्ये 2च अंक आहेत की ज्यापासून आपल्याला 400 पेक्षा मोठी संख्या तयार करता येईल. आता हे 2 अंक आपल्याला दिलेले आहे. आपल्याला 3 अंकी संख्या बनवायची आहे. याकरिता आपण 1, 2, 3 याप्रमाणे 3 टप्पे तयार करून घ्यायचे आहे. आता हे टप्पे तयार केल्यानंतर आपल्याला 400 पेक्षा मोठी असणारी 3 अंकी संख्या बनवायची आणि आपल्याला असे 2च अंक मिळालेले आहेत. म्हणजे आपण या 2 पैकी एक अंक कोणताही वापरू शकतो आणि त्यापासून 400 पेक्षा मोठी असणारी 3 अंकी संख्या बनवू शकतो. आता आपल्याकडे हे 2 अंक आहेत, त्यापैकी आपण 2 लिहून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे एकूण 5 अंक दिलेले आहेत. आता या 5 अंकापैकी आपण एक अंक या ठिकाणी वापरलेला आहे. म्हणजे आपल्याकडे 5 - 1 बरोबर 4 अंक उरलेत. आता उरलेल्या 4 अंकापासून आपल्याला हे 2 टप्पे भरायचे आहेत. तर ते टप्पे भरण्यासाठी 4चा उतरत्या क्रमाने मांडणी करायची आहे. 4, 3 या पद्धतीने उतरत्या क्रमाने मांडणी करून आपल्याला हे 2 टप्पे भरून घ्यायचे आहे. आता हे टप्पे भरल्यानंतर आपल्याला या सर्व संख्यांचा गुणाकार करून घ्यायचा आहे. 2 × 4 × 3. आता यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला या दिलेल्या अंकापासून जास्तीत जास्त 3 अंकी संख्या 400 पेक्षा मोठी असणारी जास्तीत जास्त 3 अंकी संख्या किती तयार होतील ती मिळून जाईल. आता 2 चौक 8 आणि 8 त्रिक 24 म्हणजे एकूण 24 संख्या या आपल्याला 400 पेक्षा मोठ्या असणाऱ्या 3 अंकी मिळून जातील. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण हे दुसरे उदाहरण देखील सोडून घेऊया. आता हे जे दुसरं उदाहरण आहे 3, 5, 8, 9, 7, 0 या अंकाचा एकदाच वापर करून किती जास्तीत जास्त 3 अंकी संख्या तयार होतील, पण त्या संख्या आपल्याला 500 पेक्षा मोठ्या पाहिजेत. आता पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला 400 पेक्षा मोठ्या असणाऱ्या 3 अंकी जास्तीत जास्त संख्या काढायच्या होत्या आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला 3 अंकी संख्या काढायची आहे, परंतु त्या 500 पेक्षा मोठ्या असायला पाहिजे. आता दिलेले जे अंक आहे त्याचप्रमाणे आपल्याला लिहून घ्यायचे आहे. आता आपण सुरुवातीला हे अंक लिहून घेऊया. आता दिलेले अंक आहेत 3, 5, 8, 9, 7, 0. आता हे एकूण अंक 6 अंक आहेत. आता यापासून आपल्याला 3 अंकी संख्या बनवायची आहे. जास्तीत जास्त 3 अंकी संख्या, परंतु त्या 500 पेक्षा मोठ्या असायला हव्यात. 1, 2, 3 500 पेक्षा मोठ्या असणाऱ्या संख्या बनवायच्या आहेत. आता ह्या संख्या बनवण्यासाठी आपल्याला अशा दिलेल्या अंकामधून असे अंक शोधायचे की दिलेल्या अंकामधून असे अंक शोधायचे की त्यापासून आपल्याला 500 पेक्षा मोठी संख्या बनवता येईल. म्हणजे असे अंक 5, 8, 9, 7 हे एकूण 4 अंक आपल्याला असे मिळालेले आहेत की ज्यापासून आपल्याला 500 पेक्षा मोठी संख्या तयार करता येईल. आपल्याला 3 अंकी संख्या मिळवायची म्हणून 3 बॉक्स या पद्धतीने बनवून घ्यायचे आहे. आता हे 3 बॉक्स बनवल्यानंतर आपल्याला 4 असे अंक मिळालेले आहेत की त्यापासून आपल्याला 500 पेक्षा मोठी संख्या मिळू शकते. म्हणजे हे जे 4 आकडे आपल्याला मिळालेले आहेत ते 4 अंक या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आपल्याला दिलेले एकूण 6 अंक होते, त्यापैकी आपण एक अंक वापरलेला आहे. म्हणजे आपल्याकडे 6 पैकी एक अंक वापरल्यानंतर आपल्याकडे 5 अंक उरलेले आहेत. आता हा 5 अंकाची उतरत्या क्रमाने आपल्याला मांडणी करून घ्यायची आहे. 5, 4 त्या तिघांची आपल्याला गुणाकार करून घ्यायचा आहे. तिघांचा गुणाकार करून घेतल्यानंतर आपल्याला या दिलेल्या अंकापासून जास्तीत जास्त 3 अंकी संख्या म्हणजे प्रत्येक अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त 3 अंकी संख्या पण 500 पेक्षा मोठ्या असणाऱ्या संख्या किती तयार होतील त्याचे उत्तर मिळून जाईल. आता 4 × 25 20 चौक 80 म्हणजे एकूण 80 संख्या या तयार होतील.
याच पद्धतीचं जर मित्रांनो दुसरं उदाहरण असेल तर ते देखील आपण सोडू शकतो. आता आपण आणखीन एक उदाहरण घेऊया.